नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अद्वैत आणि कला हे लक्ष्मीच्या मंदिरात आलेले असतात आणि ते दोघेही मंदिरात येतात आणि मंदिरात देवापुढे हात जोडून देवाला प्रार्थना करत असतात की प्लीज आम्हाला असं एकतरी असं सुगावं लागू दे की हे सगळं कोणामुळे झालं आहे, असं ते देवीला हात जोडून बोलत असतात आणि मनोभावे हे सगळं देवीची प्रार्थना करत असतात आणि आमच्यावर हे आलेलं संकट दूर होऊ दे असं ते देवीला बोलत असतात. तेव्हा त्या मंदिरातले पुजारी अद्वैतला आणि कलाला म्हणतात, तुम्हाला एक बोलू का? तेव्हा अद्वैत आणि कला म्हणतात, बोला ना गुरुजी, काय म्हणता? तेव्हा गुरुजी म्हणतात, एक एक गोष्टीचा तुम्ही विचार करा की आपलं घराचं कुंपणच आपलं खात नाही ना, याची एकदा चौकशी करा. असं बोलल्यानंतर ना अद्वैत आणि कला एकदम शॉकच होतात की गुरुजी असे काय बोलतायत, कुंपण वगैरे. त्यांना आधी काही कळतच नाही, पण नंतर ना ह्या सगळ्या गोष्टींचा शब्दशः त्यांना अर्थ कळतो आणि ते एक डिसाईड करतात की आपण अख्ख्या ऑफिसची चौकशी करायची. चौकशी केल्यानंतर ना आपल्याला कळेलच की नक्की अफरातफर नक्की झाली कुठे. असं बोलल्यानंतर ना कला पण म्हणते, हो आपण अख्ख्या ऑफिसची चौकशी करू. असं बोलल्यानंतर हे सगळं सरोजच्या कानावर पडतं. सरोजने हे सगळं जे काम ज्या मुलीला करायला लावलेलं असतं ती म्हणते, हे बघ मी तुला आत्ताच सांगते, अद्वैत आणि कला हे आत्ता ऑफिसची चौकशी करणार आहे अख्ख्या. तेव्हा तू माझं नाव कुठेच घ्यायचं नाही, हे कायमचं लक्षात ठेव. असं बोलल्यानंतर ना ती मुलगी म्हणते, हो मॅम मी तुमचं नाव कुठेच घेणार नाही. आता हे सगळं कलाने ऐकलेलं असतं. आता कलाला कळेल का की ह्या एका फाईलच्या अफरेतफरेमागे सरोज मॅडमचा हात आहे आणि या एका फाईलच्या अफरेतफरेमुळे एवढं सगळं प्रकरण घडलेलं आहे. हे पाहण्यासाठी विसरू नका लक्ष्मीच्या पावलांनी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.